मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चना डाळ वडा। थंडीच्या दिवसामध्ये चहासोबत गरमागरम वडे खाण्याची मजा काही औरच असते। हे वडे तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून बनवू शकता, पार्टी स्टार्टर म्हणून बनवू शकता। अगदी झटपट तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात वडे। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर वडे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी भिजवलेली चना डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी रात्रभर भिजवलेली आहे। तुम्ही 5 ते 6 तास सुद्धा भिजवू शकता। ही डाळ आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरमध्ये 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हरभऱ्याची डाळ घालून घेऊया यामध्ये। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। आता ही डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे। बिना पाणी घालता जाडसर ही डाळ आपण वाटून घेऊया। बघू शकता इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे, जाडसरच वाटलेली आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला ही डाळ हवी आहे। आता ही सगळी डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता भरपूर घालायचा आणि मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर कांदा खात नसाल तर तो नाही घातला तरीही चालेल। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे वड्याचं मिश्रण आहे ते हाताला चिटकत नाही आणि असे चपटे वडे बनवून घेत आहे मी, त्यामुळे ते छान क्रिस्पी भाजले जातात। तर सगळे वडे मी बनवून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या आकारामध्ये हे वडे बनवू शकता। बघा सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊया। तर त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे वडे सोडून घेऊया आणि हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान क्रिस्पी तळले जातात। वडे तळून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया। बघा खूप छान दिसत आहेत आणि एकदम क्रिस्पी तळले गेलेले आहेत। रंगही एकदम छान आलेला आहे याला। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचेही वडे मी तळून घेते। बघा एकदम मस्त वडे तळले गेलेले आहेत, छान क्रिस्पी झालेले आहेत। आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी चना डाळीचे वडे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा हे चना डाळ वडे नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे सांगायला विसरू नका। आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।